बातमी आहे राजकीय वर्तुळामधनं। महायुतीमधील वाचाळवीर नेत्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आज राज्यभर आंदोलन होत आहे। आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडेंच्या राहुल गांधींविरोधातील वक्तव्याविरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे। राज्यभरामध्ये काँग्रेसची निषेध आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर सुद्धा आज काँग्रेस आंदोलन करणार आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर आंदोलन होत आहे। राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देईन असं संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं। तर राहुल गांधींच्या जिभेवरती चटके दिले पाहिजेत असं खासदार अनिल बोंडे यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईमधून प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, संजय गायकवाड यांचं निलंबन करा या मागणीसह आता काँग्रेस आक्रमक दिसते, थेट राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर आंदोलन होत आहे। नक्कीच गुरुप्रसाद, आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जी मुलाखत दिलेली होती त्यामध्ये वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांनी देखील हे खालच्या शब्दात जाऊन जी टीका आहे ती केलेली होती। याच पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसचे प्रत्येक नेते त्यासोबतच महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याकडून जी निलंबनाची मागणी आहे ती करण्यात येते। यासाठी आज राहुल नार्वेकर यांच्या घराभोवती घेरून त्यांना अशाच पद्धतीने जो संपूर्णपणे जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात या आमदारांचं निलंबन आहे ते करण्याची मागणी या ठिकाणी राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर करून आंदोलन करून करणार आहेत। त्यामुळे आपण पाहिलं गेल्या 2 दिवसापासून प्रत्येक क्षेत्रातून आहेत प्रत्येक नेत्याकडून महाविकास आघाडीच्या अशा शब्दात जी निलंबनाची मागणी आहे किंवा कारवाईची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली जाते, परंतु जे निलंबन आहे ते करण्याचा जो अधिकार आहे तो विधानसभा अध्यक्ष असतात त्यांच्याकडे असतो। त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करून ही जी मागणी आहे ती करण्याची आता जी संपूर्ण पवित्र आहे तो काँग्रेसने घेतल्याचं आपल्याला दिसते। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि थेट जाऊयात नागपूरमध्ये, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, आपण बघतोय की मुंबईमध्ये काँग्रेसकडनं जशी प्रतिक्रिया उमटते तशीच एकूणच राज्यभर आपल्याला उमटताना पाहायला मिळणार आहे, कारण फक्त संजय गायकवाडच नाही तर अनिल बोंडे यांनी केलेलं सुद्धा विधान समोर आहे। नागपुरातनं आज कशी प्रतिक्रिया येताना दिसणार आहे? गुरुप्रसाद, महायुतीच्या ज्या प्रकारे राहुल गांधी यांच्या बाबत जे वक्तव्य येत आहे त्याच्या निषेधात राज्यभर काँग्रेसकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। काल त्यांनी तसं पत्रकही जाहीर केलेलं आहे आणि राज्यव्यापी हे आंदोलन राहणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे। नागपुरातही हे आंदोलन होणार आहे। सकाळी 11च्या सुमारास आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये व्हेरायटी चौकामध्ये या निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकूणच पाहता ज्या प्रकारचे महायुतीच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य राहिलेली आहेत आणि खास करून राहुल गांधी यांच्या बाबतीत त्यावर नियंत्रण ठेवावं किंवा त्यांना अशा प्रकारचे वाचाळ वक्तव्य करण्यापासून रोखण्यात यावं यासाठी हे आंदोलन करण्यात येतं। महत्त्वाचं म्हणजे बरोबर, त्यामुळे एकूणच राज्यभर आज ही प्रतिक्रिया काँग्रेसकडनं उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।